शेळगाव-वारच्या बस फेरीच्या पाहणीमध्ये ओढ्यावरील पुलाची अडचण उघडकीस आली आणि या प्रकरणी प्रशासनाची उदासीनता पाहायला मिळालेली असून दयानंद बादगुडे हे या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी 15 ऑगस्टला आपल्या आंदोलनाचा एल्गार पुकारणार आहेत। तुळजापूर ते शेळगाव आर या एसटी बस फेरीला सावंतवाडी 2 ते वाणेवाडी ग्रुप ग्रामपंचायत मार्गे वळसा देऊन पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी दयानंद भगवान बादगुडे यांनी उपोषणाचा इशारा दिला होता। या निवेदनाची दखल घेत काल दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी धाराशिव आगाराची प्रत्यक्ष एसटी बस आणून वाणेवाडी परिसरात रस्त्याची पाहणी करण्यात आली। सदर पाहणीसाठी धाराशिव आगारचे वाहतूक निरीक्षक धन्यकुमार कानडे तसेच चालक VN वाघे, चालक PB मोरे हे स्वतः एसटी बस घेऊन घटनास्थळी आले होते। त्यांनी संपूर्ण मार्गाची आणि रस्त्याची बारकाईने पाहणी केली। पाहणी दरम्यान वाणेवाडी व सावंतवाडी क्रमांक 2 च्या दरम्यान असलेल्या पाटबंधारे विभागाच्या साठवण तलावाच्या कालव्यावर पूल, पक्का बंधारा किंवा सिमेंट मोरी उपलब्ध नसल्याचे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले। ओढ्यातून एसटी बस नेणे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असल्याने पूल झाल्याशिवाय या मार्गावरून बस सेवा सुरू करणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य असल्याची पाहणी अधिकारी कानडे यांनी स्पष्ट केले। सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील व बार्शी तालुका, तुळजापूर तालुका व उत्तर सोलापूर तालुका प्रशासनाकडून कोणताही अहवाल नाही। उपोषणाच्या इशाऱ्यानंतर महावितरण, रस्ते विकास विभाग व पाटबंधारे विभाग यांना माहिती देऊनही आज 14 ऑगस्ट उजाडला तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली नाही किंवा पुढील कामाबाबत कोणताही स्पष्ट अहवाल दिलेला नाही। एसटी प्रशासनाने पाहणी केली असली तरी संबंधित प्रशासकीय विभाग सहकार्य करत नसल्याने आणि नागरिकांची गैरसोय दूर होत नसल्याने दयानंद भगवान बादगुडे यांनी 15 ऑगस्ट रोजी आमरण उपोषणाचा लढा देण्याचा ठाम निर्धार केला आहे। सावंतवाडी क्रमांक 1 व 2, वाणेवाडी या गावातील विद्यार्थी व प्रवाशांची एसटी अभावी मोठे हाल होत आहेत। धाराशिव आगाराच्या अधिकाऱ्यांनी बस आणून प्रामाणिकपणे पाहणी केली त्याबद्दल आभार, परंतु महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पाटबंधारा विभाग याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे। आज 14 तारीख संपत आली तरी त्यांनी पाहणी केली नाही। त्यामुळे प्रशासनाच्या या असहकार्यामुळे 15 ऑगस्ट रोजी उपोषणाला बसण्यावर ठाम आहे, अशी भावना दयानंद भगवान बादगुडे यांनी व्यक्त केली। शेळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोरील जुना काटे रस्ता ते हा पुढे असाच वाणीवाडीला जातो, परंतु वाणीवाडी ही तुळजापूर तालुक्यातील गाव आहे आणि शेळगाव हा जो तुम्ही आत्ता सध्या रस्ता पाहत आहात हे बार्शी तालुक्यात फक्त 1 किलोमीटर अंतर आहे ह्या रस्त्याच्या। ही जी रस्त्याची अवस्था तुम्ही बघितली तर अत्यंत बिकट आणि आहे। ही पूर्वीपासूनच रस्ता अशा अवस्थेत आहे आणि या रस्त्याच्या बाजूला वॉटर सप्लायची विहिरी आहेत, पाणी पुरवठा ग्रामपंचायत, आणि इथं यायची अशी ह्या रस्त्याची अवस्था आहे। आणि हा रस्ता आंतरजिल्हा मार्ग म्हणजे सोलापूर जिल्ह्याला आणि धाराशिव जिल्ह्याला जोडणारा दोन्ही जिल्ह्याचा दुवा जिल्हा मार्ग आहे। ही दुसरी हिर ग्रामपंचायत पाणी पुरवठा। ही रस्त्याची अवस्था अशी असताना देखील, एवढी इकडं सुखसुविधा असताना देखील अशी परिस्थिती आहे रस्त्याची। हे जे तुम्ही पाहत आहात आत्ता ह्या साईडला धाराशिव जिल्हा आणि ह्या साईडला सोलापूर जिल्हा, म्हणजे हिथून इकडं बार्शी तालुका आणि हिथून इकडं तुळजापूर तालुका अशी परिस्थिती आहे। 2 जिल्ह्याची सीमा हद्द इथं संपन्न होते। ही जी रस्ता आहे
हा सोलापूर धाराशिव राजमार्गाला जोडला गेला आहे. समोर जो रस्ता दिसतो तो 2 जिल्ह्याची सीमा पानंद रस्ता आहे. हा जो रस्ता दिसतो, आता आपण ॲक्च्युली धाराशिव जिल्ह्याकडे चाललो, तुळजापूर तालुक्यात. हा रस्ता तुळजापूर तालुक्यातील. तुम्ही जे बघितलं ह्या पाठीमागं सर्व रस्त्याला निधी वापरलेला आहे पूर्वी, परंतु ह्या रस्त्याला आज देखील क्रमांक नाही या रस्त्याला, म्हणून अशी अवस्था आहे असं शासनाचं किंवा कर्मचाऱ्याचे म्हणणं आहे. परंतु रस्त्याला तर पूर्वी निधी वापरलेला आहे. हाही रस्ता आणि पाठीमागील ही जी रस्ता आहे ते आता तुळजापूर तालुक्यात वाणीवाडीतील 4 किलोमीटरच्या आसपास आहे अंदाजे, आणि पाठीमागील असा शेळगाव वाणीवाडी 5 किलोमीटरचा अंतर आहे. आणि रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आणि खराब आहे. या रस्त्याने दररोज वाणीवाडी इथून मोठ्या संख्येने विद्यार्थी ह्याच रस्त्याने जा-ये करतात, आणि दळणवळण म्हणून वैराग बाजारपेठसाठी किंवा बार्शी बाजारपेठ येथील गावकऱ्यांना शेतकऱ्यांजवळ असल्यामुळे या रस्त्याचा अवलंबून केला जातो सातत्याने. तरी अनेक वर्षापासून ह्याच्याकडे पाठपुरावा चालू आहे, परंतु प्रशासन असेल किंवा जो संबंधित अधिकारी असेल ते डोकावून सुद्धा पाहायला तयार नाही.